बाबासाहेब आंबेडकरांचा गिरीश महाजनांचं करायचं काय, महात्मा ज्योतिराव फुल्यांचा, छत्रपती शिवाजी महाराजांचा, साहित्य सम्राट लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंचा, राजश्री शाहू महाराजांचा, जिंदाबाद 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 जिंदाबाद, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा। या ठिकाणी काल 26 जानेवारी रोजी नाशिक या ठिकाणी घटना घडलेल्या आहे। सर्व भारत देशामध्ये जी काल प्रकार घडलेला आहे त्याचा संताप सर्व भीम सैनिकांमध्ये तमाम बहुजन समाजामध्ये झालेला आहे। तरी जे गिरीश महाजन यांनी काल प्रजासत्ता दिन होता आणि त्या दिवशी त्यांचं त्या ठिकाणी भाषण होतं, परंतु भाषण करत असताना ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ह्या देशाला संविधान दिलं आणि खऱ्या अर्थानं स्वातंत्र्य बनवण्याचं काम केलं, परंतु एक जबाबदारी व्यक्ती असणारा पालकमंत्री बाबासाहेबांचं नाव घेत नाही, म्हणजे तुमच्या मनामध्ये बाबासाहेबांबद्दल किती दोष आहे ही सर्व जनतेला कळलेलं आहे। तरी या घटनेचा जाहीर असा निषेध करतो। गिरीश महाजन यांच्यावर ॲट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल झाला पाहिजे आणि राज्याचे मुख्यमंत्री असतील त्यांनी त्यांची तात्काळ पदावरून हटवण्याचं काम करावं, एवढंच या ठिकाणी मी विनंती करतो। या ठिकाणी फुले शाहू आंबेडकरांचा महाराष्ट्र मानायचं आणि या ठिकाणी फुले शाहू आंबेडकरांचा बद्दल किती तुमच्या मनामध्ये दोष आहे। अहो कशा कशा पद्धतीनं या 5 ते 10 वर्षामध्ये या महापुरुषांचा विचार दाबण्याचं काम ह्या भाजप आणि RSSनं केलेलं आहे, याचा मी जाहीर असा निषेध करतो। या ठिकाणी तुम्ही बाबासाहेबांबद्दल आणि बहुजन महापुरुषांचा आवाज दाबण्याचं तुम्ही काम करसाल कदापि भीमसैनिक आणि या ठिकाणचा कट्टम आंबेडकरीवादी माणूस शांत बसणार नाही। काल माझ्या त्या ताईनं त्या ठिकाणी आक्रोश केला आणि त्या ठिकाणी त्या गिरीश महाजनाला दाखवलं की भीमसैनिक काय असतो, भीम वाघीण काय असतो। एवढे त्या ठिकाणी बोलतो, थांबतो। जय शिवराय, क्रांतिकारी जय भीम, जय लहुजी, जय संविधान। जय भीम जय संविधान। काल प्रजासत्ताक दिनी नागपूर येथे मंत्री महोदय गिरीश महाजन यांनी जे भाषण करताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं नाव न घेता जे संभाषण केलेलं आहे हे कदापि कुणालाही मान्य नाही। यामुळे भीमसैनिकांमध्ये खूप अशी भावना दुखवलेली आहे। तरी मी राज्याच्या मुख्यमंत्री यांना सांगू इच्छिते की यांचा तात्काळ राजीनामा घ्यावा व या घटनेचा मी जाहीर निषेध करते। इथून पुढे जर अशा काही घटना घडत राहिल्या तर आम्ही तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल व महिला वर्ग असेल तरी आम्ही खूप मोठ्या संख्येने रस्त्यावरती उतरून आम्ही आंदोलनाची तयारी करणार आहे। तरी जे त्यांनी संविधान आपल्याला भारताचे संविधान जे आपल्या बाबासाहेबांनी दिलेलं आहे अशा महापुरुषाचे नाव न घेता तुम्ही भाषण तुमचं संपवलं, यामध्ये तुम्ही थोडा विचार करायला पाहिजे होता। ज्यांनी आपल्याला स्वातंत्र्य दिले, ज्यांनी आपल्याला हक्क न्याय दिले आहेत, आज ज्यांच्यामुळे तुम्ही ज्या पदावरती आहे त्या महामानवाचं तुम्ही नाव घेत नाही, याची खूप निंदनीय बाब आहे। याची तुम्हाला लाज वाटली पाहिजे होते। तरी अशा या घटनेचा मी जाहीर निषेध करते। आज आम्ही भारतीय युवा पॅंथर संघटनेच्या वतीने आंदोलन न करता शांततेत आता आम्ही निवेदन दिलेलं आहे। तरी या घटनेचा सर्व भारतभर जाहीर निषेध होत आहे आणि होणार आहे इथून पुढे। आणि ज्या वाघिणीने आवाज उठवला आहे तिच्या केसाला जरी धक्का लागला तरी आम्ही सर्व संघटना व सर्व महाराष्ट्र तिच्या सोबत आहे। एवढे बोलते आणि थांबते। मंगलताई जाधव, जय भीम जय संविधान।